नमस्कार. श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवतोय स्पेशल असा घरगुती पद्धतीचा चिवडा मसाला. तोही 2 प्रकारे. यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, 4 चमचे धने घ्यायचे आहेत. हे धने तुम्ही थोडेसे सुकवून वाळवून घेतले तरीसुद्धा चालू शकेल. नाही तर आपण ते कढईमध्ये गरम करूनच घेणार आहोत. ठीक आहे. यानंतर 1 चमचा साधं जिरं घ्यायचं आहे. साधं जिरं आणि शहाजिरं यामध्ये फरक आहे, तो तुम्हाला पण माहीत आहे, बरोबर? म्हणून मग 1 चमचा साधं जिरं आणि अर्धाच चमचा शहाजिरं घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे बडीशोप घ्यायची. बडीशोप तुम्ही भाजकीही घेऊ शकता किंवा साधी घेतलीत तरीसुद्धा चालू शकेल. चिवड्याला छान रंग येण्यासाठी 6 ते 7 बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत. अर्धा चमचा काळे मिरे, 5 लवंग आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. आपण घेतलेले धने कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत, पण त्यासोबतच आपण जिरं आणि शहाजिरं हे सुद्धा घालून घेणार आहोत. एक आपलं जो जिन्नस आहे तो घालायचा राहून गेला होता, म्हणून मी तो या ठिकाणी जिरं, धने सगळे भाजून झाल्यानंतर मग घालून घेतलेला आहे. कारण तो जर लवकर घातला तर तो लवकर करपणार, म्हणून मग तो थोडासा लेटच घालायचा होता, पण तो राहीलच माझ्याकडून दाखवायचा. ठीक आहे. या ठिकाणी घालायचं 1 चमचा तीळ. हे तीळ आपण छान भाजून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही याला, अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हे सर्व साहित्य आपलं भाजून होतं. यापेक्षा जास्त याला गरम करायचं नाही आहे, म्हणजे मग आपला चिवडा अतिशय खमंग आणि चवदार लागतो. ठीक आहे. आता चिवड्यासाठी आपण हे धने वगैरे घेतलेले सगळे भाजून झाले की ते एका रुमालावर काढून ठेवायचे. डायरेक्टली डिशमध्ये काढू नका, कारण आपण हे भाजलेत कशासाठी, त्यामधलं मॉइश्चर जे असतं ते कमी होण्यासाठी. ते सर्व काढून झालं की मग लवंग, मिरे, दालचिनी हे सगळं भाजून घ्यायचे आणि हे 1-2 मिनिट परतवून घ्यायचे. जास्त वेळ नाही ठेवायचे. अगदी मिनिट 2 मिनिट परतवून घेतलं तरीसुद्धा चालेल. नंतर आपण घेतलेल्या बेडगी मिरच्या आहेत त्या तुकडे करून घालायच्यात, म्हणजे लवकर गरम होऊन त्या कडक होतील. पण कढईमध्ये असताना त्या कडक होणार नाहीत, त्या करपतील. म्हणून मग त्याला 2 मिनिटासाठीच छान कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि मग आपण जे रुमालावर साहित्य काढले त्याच्यामध्ये काढून घ्यायचे. यानंतर आपण बडीशोप भाजून घ्यायची. बडीशोप सगळ्या साहित्यामध्ये भाजली तरी चालेल, पण जर ती वेगळी भाजली तर तिची चवही छान मेंटेन राहील. शिवाय जर ती थोडीसुद्धा करपली तर आपल्या चिवड्याची चव अतिशय खराब लागेल. म्हणून मग ती काळजी घ्यायची आणि तिला वेगळं भाजून घेतलेलं आहे मी. ठीक आहे. तुम्ही एकत्र भाजलं तरीही चालेल. हे सर्व साहित्य थंड करायला ठेवायचे. गरम गरम मिक्सरला लावायचं नाही. ओके. थंड झालं की त्यानंतर मग आपण ह्या ज्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या ना रंग येण्यासाठी, त्या बाजूला काढायच्या. कारण आपण 2 प्रकारचा मसाला बनवतोय, ज्यामध्ये आपल्याला बेडगी मिरचीची गरज नाही आहे. या सर्व साहित्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे, जे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, आपला मसाला टिकवतं. 1 चमचा साखर घालायची आहे, ज्यामुळे चव अतिशय अप्रतिम येते. प्लस यामध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे हा मसाला अतिशय सुंदर लागतो. हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदा आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचं आहे हिंग आणि त्याचबरोबर हळद घालून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य एकदम बारीक करून वाटून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे सर्व बारीक करून झालं की आपण यातला 3 चमचे मसाला बाजूला काढायचा आहे. अर्धा किलोच्या पातळ पोहे चिवड्यासाठी हा 3 चमचे मसाला अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त मसाला आपल्याला लागणार नाही आहे. ठीक आहे. मसाला तुम्ही बघू शकता अतिशय छान तयार आहे. बरं, हा आता बाजूला काढायचा आहे एका छोट्या वाटीमध्ये. नंतर यामध्येच आपण बेडगी मिरच्या घालून घेणार आहोत. बेडगी मिरचीमुळे कलर अतिशय सुंदर येतो, शिवाय चवही येते. पण पातळ पोह्यांच्या चिवड्याला मी बेडगी मिरची प्रेफर करत नाही, म्हणून मी 2 वेगळे वेगळे मसाले बनवलेले आहेत. ठीक आहे. बरं असो. यानंतर यामध्ये बेडगी मिरची घातली की मीठ वगैरे घालण्याची गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. मीठ काय करतं, प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. मिठामुळे मसाले आपले भरपूर टिकतात. याचबरोबर आपल्या चॅनलवर मी पातळ पोह्या चिवड्याची रेसिपी पोस्ट केलेली आहे, तीही जाऊन चेक करा आणि नंतर उद्या भाजक्या पोह्यांची येईल तीही चेक करा. ठीक आहे. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.